आणि आज आपल्या महाराष्ट्रात तुमच्या संगमनेरचं नाव मी 1 नंबरला ठेवलेलं आहे। हा रंगमंच आहे, हा 2 रंगमंचाचा एक रंगमंच आहे। तमाशात कुणाचाच रंगमंच एवढा मोठा नाही आणि तमाशा स्टेजला रॅम्पही कुणाच्याच तमाशाला नाही, कारण आपल्या तमाशात येणारं पब्लिक हे संस्कृतीने येतं आणि संस्कृतीने काम पाहतं। या मुली आता किती बिंदास तुमच्या समोर नाचतात, पार समोर येतात। इसका मतलब है कि जिस लड़के को इसने भजेला के दी उसने उसको गाली दिया है। सही तो आज इसका मैं भोजपुरी टेस्ट करता हूँ। बहुत दिन के बाद इसको भोजपुरी कहीं बोलने नहीं लगा है, तो कहा ना हम तो उसे बहुत प्यार करेली, हम तासे बहुत प्यार करूलू ना रे करेली करेला बेलम तारा के बेलम तारा के। अभी मैं उठा हूँ और उठने के कारण क्या आपको बताता हूँ। देखो ये लड़के की वजह से ये लड़की रो रही है। शो यो गुट लखाओ सो ए बाजू देखो लड़की रो रही है। ए काय झालं रे क्या मालूम क्या हो गया इसके रोने की वजह से मैं उठा। ये देख लो काय झालं बजा उतार के फेंक इसका मतलब है कि जिस लड़के को इसने भजेला के दी उसने उसको गाली दिया है। इस लड़के ने भजी खाया और इसने इसको गाली दे दिया। तो दोस्तों अभी जाते हैं एजे के पास। एजे क्या कर रही है, मैं तो अभी इनके झगड़े से उठा हूँ। और गुड मॉर्निंग सब लोग को। और ये देखिए हमारी बाइक को भी चाहिए। ए दे ए दे ए दे दिन भर छोती है, दिन भर छोती है। ये देखो ए दे ए उदा 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 खून का दो उठ 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 उठ। तो दोस्तों अभी हम इसको उठाता वीडियो में से कंटिन्यू बने रहिए। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर मी आता झोपून उठलेली आहे, माझी झोप झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते आम्ही कुठं थांबलो। रोज आमची रावटी लागते आहे, पण आज एक प्रॉब्लेम झालेली आहे, आमची रावटी काय लागलेली नाही। तर तुम्ही बघू शकता आम्हाला शाळा भेटली आहे बसायला, तर सर्वजण इथं बसलेले आहे, काही लोक तिथं आतमध्ये आहे आणि ही आहे आमची जागा। आम्ही या जागेवर कब्जा केलो आणि ती बघा ती 8ची पोरगी झोपलेली आहे, कवरही झोपते। तर महाशय इथं उभा आहे, याला काही कामधंदे नाही। दोस्तों जो रावटी आज लगी नहीं है क्योंकि यहाँ पर जगह नहीं था इस गांव के अंदर, तो इसके लिए। और ये गांव का नाम तो पता नहीं, मेरे को याद नहीं आ रहा, भूल गया। तो हमको स्कूल दिया गया है, स्कूल में बैठो इधर, तो हमारा बिस्तरा इधर है। और यहाँ पर नहाने का भी थोड़ा प्रॉब्लम है, अभी एजे आपको दिखाएगी। मित्रांनो आम्हाला रोज तर पाणी तुम्हाला माहिती आहे, आम्ही आंघोळीला कुठं जातो आणि कुठं नाही, आणि आज तुम्हाला दाखवते आम्हाला पाणी कुठं भेटलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता इथं बकेट ठेवून इथं नंबर चालू आहे सगळ्यांचे, हे वेटिंग लिस्टवर आहे। आज माहित नाही आमची आंघोळ होणार की नाही, आम्ही बकेट भरून घेतो आणि बघतो आमचा नंबर कधी लागतो आणि कधी नाही। आणि चालले मी आता तिथं कपडे वपडे घ्यायला, कारण आंघोळीला जायचं आहे। तर आम्ही आंघोळ करून घेतो, तर तुम्ही व्हिडिओला असंच कंटिन्यू करा। तो भैया जी देखो बॉटल भर गुल पानी के सब टपड़ी है, जैसे पानी भरा था। आप देखो मेहरानू क्या करती है, क्या रे क्या करता है, चिड़िया देख रही हो, चिड़िया देखता है। तो आज इसका मैं भोजपुरी टेस्ट करता हूँ। बहुत दिन के बाद इसको भोजपुरी कहीं बोलने नहीं लगा है, तो कहा ना हम तो उसे बहुत प्यार करेली ना। बोल बोल एक बार बोल, क्या बोलूं? हम तो उसे बहुत प्यार करेली, हम तासे बहुत प्यार करूलू ना रे करेली करेला करेला बोलते हैं। और एक बोलते मारम की फाड़ जीबू, मार कपड़ी फाड़ मारम की फाड़ जीबू, फाड़ बुबू, फाड़ जेबू, फाड़ जीबू। हाँ हाँ बेलम तारा के बेलम तारा के। तो दोस्तों हम जाके निहा लेते जब तक आप वीडियो को कंटिन्यू करिए। तो दोस्तों हम लोग नहा के रेडी हो गए, आप देख सकते हो। ये भी ड्रेस पहनने, मैं भी कपड़ा चेंज कर लिया और हम जा रहे हैं आज खाना खाने के लिए। देखिए रोटी को लेके नहीं जा रहे खाना खाने के लिए। मामा भी टेंशन में घेऊन जाए कि नहीं ला फ्रूटी को नहीं लेके जा रहे, हम लोग भी जा रहे। आज नाही तिला घेऊन जायचं, लई ती बदमाश पोरगी आहे। और ये देखो ये पूरा फुल दबा के सोता है, 24 घंटे में 12 घंटा सोता ही है।
और 12 घंटे सिर्फ जागता है मोबाइल देखने के लिए बस। और आप जाते हैं और इस गांव का नाम भी पता चल गया हमको, ये गांव का नाम है गोपालवाड़ी। हाँ। और यहाँ सब निकलते टाइम बिरयानी हाउस पे जाते हैं और आपसे मिलते हैं। तो फाइनली हम पहुँच गए वेज बिरयानी में, बहुत अच्छा बिरयानी यहाँ का। और देखो एजे बिरयानी खाने स्टार्ट भी कर दिए। और देखो मेरा क्या बोल रही तुमच्यासाठी भरपूर ऑप्शन आहे, तर माझ्यासाठी एकच ऑप्शन आहे। उसके लिए सिर्फ वेज का ऑप्शन और मैं नॉन वेज का बहुत है। वेज हाँ। नॉन वेज चिकन है, नॉन वेज रोल है, रोल वेज क्या बोलते हैं कबाब, चिकन कबाब, चिकन, बहुत सारा रोल है हमारे पास खाने के लिए। मुझे बहुत ऑप्शन है, इसको ऑप्शन नहीं है और हम खाते और आपको आगे वीडियो में ऐसे बने रहिए। तो दोस्तों हमारा खा के हो गया फाइनली। बहुत अच्छा खाना बना था, खाना मतलब बिरयानी था, बहुत अच्छा बनाया था। अगर आप लोग कभी इधर आओ ये साइड में तो आप लोग प्लीज़ एक बार ट्राई करना, सच में बहुत अच्छा बिरयानी था। और मैं आपको बताता हूँ आज एक चीज़ कि आज हमारे जो मोहित खेड़कर वो भी आया है, तो परफॉर्म करने वाला है कॉमेडी का। तो मैं आपको आज स्पेशली कॉमेडी का और बाबा का एक स्पीच है जहाँ पर बाबा ने अपने लाइफ के बारे में थोड़ा अपने एक्सप्लोर किया, जैसे कि लॉकडाउन में सब लोगों का कैसा हाल था, बाबा का भी क्या हाल था, बाबा ने अपने स्टेज पे आज बताएगा। क्योंकि बाबा मुझे बता रहे थे चीजें, तो मैं आपको आज पूरा वीडियो दिखाता हूँ, वीडियो में से कंटिन्यू रहिए। आपल्या महाराष्ट्रात तुमच्या संगमनेरचं नाव मी 1 नंबरला ठेवलेलं आहे। हा रंगमंच आहे, हा 2 रंगमंचाचा एक रंगमंच आहे। तमाशात कुणाचाच रंगमंच एवढा मोठा नाही आणि तमाशा स्टेजला रॅम्पही कुणाच्याच तमाशाला नाही। आता आम्ही रंगमंचावर येऊन तुमच्या पुढे काही करावं असं राहिलेलं नाही। आज तुम्हाला सांगतो मी आता काहीच करत नाही, कारण माझं वय 65 वर्षाचं झालं, माझं 3 वेळा बायपास झाले। त्यामुळे मी आता मागे बसून असतो। आज पहिला दिवस आहे की मी रंगमंचावर खुर्ची मांडून बसलोय, ही फार दुःखी आहे। तिला आई वडीलही नाही, अनावधानाने जागरण गोंधळात आली आणि जागरण गोंधळातून आपल्यात आली आणि बबलूची निषेध झाली, परंतु तिचं सौभाग्य जास्त दिवस टिकलं नाही। तरीही आज तुम्हाला सांगतो मी आता काहीच करत नाही, कारण माझं वय 65 वर्षाचं झालं, माझं 3 वेळा बायपास झाले। त्यामुळे मी आता मागे बसून असतो। आज पहिला दिवस आहे की मी रंगमंचावर खुर्ची मांडून बसलोय, नाही तर पहिलं गाणं घेऊन मी मागे जातो, पुन्हा परत येत नाही। परंतु हिने माझा भाचा, माझी भाची बायडी, हिने या दोघींनी कंबर कसली आणि आपल्या कंपनीचे मॅनेजर शफीबाई शेख यांनी कंबर कसली, कारण मंदा, मी, अलकाताई आता आम्ही रंगमंचावर येऊन तुमच्या पुढे काही करावं असं राहिलेलं नाही। परंतु माझा हा तुम्हाला वाटत असेल हा रघुभाऊंचा मुलगा, रघुभाऊंचा मुलगा नाही, मंदाताईचा नवरा आहे। हा मंदाताईचा नवरा आहे। या 3-4 पोरांनी हा तमाशा उचलून धरला आणि आज आपल्या महाराष्ट्रात तुमच्या संगमनेरचं नाव मी 1 नंबरला ठेवलेलं आहे। हा रंगमंच आहे, हा 2 रंगमंचाचा एक रंगमंच आहे। तमाशात कुणाचाच रंगमंच एवढा मोठा नाही आणि तमाशा स्टेजला रॅम्पही कुणाच्याच तमाशाला नाही, कारण आपल्या तमाशात येणारं पब्लिक हे संस्कृतीने येतं आणि संस्कृतीने काम पाहतं। या मुली आता किती बिनधास्त तुमच्या समोर नाचतात, पार समोर येतात, नाही तर बाकीच्या तमाशातल्या मुली इथं स्टेज आणि इथं नाचतात, इतकी त्यांना भीती वाटते। परंतु या तमाशातल्या मुली बिनधास्त रसिकांच्या पुढ्यात नाचतात, कारण आमचं आलेलं रसिक तेवढं प्रेमळ असतं। ड्रायव्हरला जीव पडायला हे गाणं होतं ना, मराठी गाणं होतं, मराठी गाणं। आता आपण आलो खेडकरांच्या बंगले। हा हा, तू आवाज दे आणि बोलून घे। भाऊला बोलतो मी, अहो खेडकर दिली आरोळी सायंकाळी, दिली आरोळी सायंकाळी, काळी तुझे फाटले माझं, काळी तुझे फाटले माझ्या हरणीला कारभारणीला उठाने झपाटले, माझ्या हरणीला कारभारणीला उठाने झपाटले, माझ्या हरणीला कारभारणीला उठाने झपाटले, माझ्या हरणीला कारभारणीला उठाने झपाटले। बस मग यारे बस
पोरांनो, बाबाला बसवा लागता, बाबा त्याचं पीठ खाऊ घालता. काय झालं? माझी यात्रा भरवता, माझ्या सेवेसाठी काय केलं? तसलं काय नको. बाबा कुठं लाभ झालेला आहे. बाबाची मिरवणूक काढा. हा, आता बाबाचा आईला बदली करून मला जर शांत करायचं असेल ते सांगतो खरंच करा. कसं? आज रात्री 2 वाजता 2 तर काय ह्या तमाशाच्या 2-4 चिकण्या पुरी माझ्याकडे पाठव. मित्र भेटेल मला तर सगळ्यांचं ठीक आहे. कसं काय तुमच्या बायका माझी पोरं, माझी बायको वाढल्यापासून माझी लहान लहान मुलं शिकायला कुणाकडे, माझ्या मुलांचं शिक्षण कोण बघतं, शाळेत कोण नेतं, घरी कोण आणतं, बायका कुणाच्या, पोरं. अरे वाईट वाटून घेऊन का तुमच्या बायका माझ्या बापाच्या सुनासारखे. मी जर माझ्या बायकोला घेऊन तुमच्या घरी आलो आणि तुमचा म्हातारा दरवाजा चालतो तुम्हाला कसं बोलवून, आणि माझ्या बायकोला माझ्या मनात काही कपड मग तुम्ही तुमच्या बायका घेऊन आल्या आणि माझं म्हातारा दरवाजात असतं ती तुम्हाला कसं बोलवून. तुमच्या बायकांना आखंड तमाशा दरवाजा जायचं ना, रस्त्याने व्यवस्थित चला. सर्वदा रोग याला धरावा, तुझ्या शेजारी त्याला जास्त पडावा. मला शिव नको तू काय कुत्ता, आता घालतो त्याच्या पॅकला 2-3 राहतात. जय जय रघुवीर. खेळकरचा दंतबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ की जय. बोला सबका मालिक दारूवाला. दारूवाला काय तुझ्या आईचा नवरा आहे काय? तुझ्या आईने कधीच वाढलाय. तो दोस्तों अभी मोहित से पूछते हम लोग, क्योंकि बहुत दिन के बाद मोहित आया तमाशे में और कॉमेडी किया, उससे पूछते आज का उसका दिन कैसा गया. मोहित बोल, क्या बोला था? अरे इतने दिन के बाद आके कॉमेडी के स्टेज पे तो कैसा लग रहा है? अरे मेरा कॉन्फिडेंस जरा कम हो गया था, 2 दिन छुट्टी पे था, तो लग रहा अभी कुछ करना चाहिए, इसके लिए फिर से लौट के आया. मराठीमध्ये बोला, काय टेन्शन? मराठीत बोलू ना. हा, काय टेन्शन नाही. अरे मी लई दिवस गावाला होतो ना, त्यामुळे मला असं वाटत होतं माझा कॉन्फिडन्स कमी झालाय, पण आता परत मी उतरलोय. आता मी पुन्हा नव्या जोमाने परत चालू करतो. अरे तुमको पता था दोस्तों, इनकी वाइफ भी आई है, मैं आपको दिखाता हूँ थोड़ी देर के बाद. तो मैं आपको दिखाता हूँ, वीडियो ऐसी कंटिन्यू करिए. तो दोस्तों हम गए थे मोहित के वाइफ के पास, मगर वो सोए, इसके लिए हम उठाए नहीं, उनको डिस्टर्ब नहीं किया, बोले जान दे सोने दो. तर मित्रांनो, तुम्ही आमचे व्हिडिओज बघतात, आम्हाला लई आनंद वाटतो, पण तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर का करत नाही? तर प्लीज मित्रांनो, आमचे पण ब्लॉगला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, भेटू नेक्स्ट ब्लॉगला.